मुंबईच्या वांद्रेवळी सीलिंग बद्दल तर आपण ऐकलंच आहे, शिवाय अनेकांनी तो पाहिला देखील असेल। पण आता सह्याद्रीच्या कुशीत कोयना बॅकवॉटरवर उभा राहिलेला असाच एक भव्य स्काय ब्रिज महाराष्ट्राच्या विकासाचा नवा अध्याय लिहिण्यास सज्ज झालाय। तब्बल 175 कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेला हा केबल स्टेड पूल कोकण आणि महाबळेश्वर मधील अंतर 50 किलोमीटरने कमी करणार आहे। एवढंच नाही तर 21 दुर्गम गावांना बारमाही रस्त्याची सुविधा, त्याचबरोबर पर्यटनाला नवी उभारी आणि हजारो स्थानिकांसाठी रोजगाराच्या नव्या संधी घेऊन येणारा हा प्रकल्प आहे। त्यामुळे कसा आहे नेमका हा पूल, त्याचबरोबर हा इतका महत्त्वाचा किंवा चर्चेचा विषय सध्या महाराष्ट्रामध्ये का ठरतोय, या सगळ्याबद्दलच अधिक सविस्तररित्या जाणून घेऊया। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट। कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र यांच्यातील अंतर केवळ नकाशावरच नाही तर प्रत्यक्ष प्रवासात सुद्धा कमी करणारा, सह्याद्रीच्या कुशीत उभा राहिलेला आणि अभियांत्रिकी कौशल्याचा अद्भुत नमुना ठरणारा खेड महाबळेश्वर केबल स्टेड स्काय ब्रिज आता पूर्णत्वाच्या अगदी उंबरठ्यावर येऊन ठेपलाय। अनेक दशकांपासून प्रतीक्षा असलेल्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचं काम जवळपास पूर्ण झालं असून पावसाळ्यानंतर हा पूल वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। त्यामुळे एकदा हा पूल वाहतुकीसाठी खुला झाला की कोकणातील रत्नागिरी जिल्हा आणि सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर यांच्यातील दळणवळणाचं चित्र पूर्णतः बदलून जाणार आहे। दरम्यान मुंबईतील वांद्रेवळी सीलिंग प्रमाणेच दिसणारा हा जो पूल आहे तो भव्य केबल स्टेड पूल कोयना धरणाच्या विस्तीर्ण बॅकवॉटरवर उभारण्यात आलाय, ज्यासाठी सुमारे 175 कोटी रुपयांचा खर्च करून बांधण्यात आलेल्या या पुलाची लांबी 540 मीटर तर रुंदी 14 मीटर इतकी आहे। त्याचबरोबर तापोळा परिसर आणि कोकणातील खेड तालुक्यातील गाढवली आहेर भाग यांना जोडणारा हा पूल केवळ वाहतुकीची सुविधा नसून संपूर्ण प्रदेशाच्या आर्थिक, सामाजिक आणि पर्यटन विकासाची नवी दिशा ठरणार आहे। कारण आजपर्यंत कोकणातून महाबळेश्वरकडे जाणाऱ्या प्रवाशांना पोलादपूर मार्गे आंबनेळी घाटाचा लांब, त्याचबरोबर वळणावळणाचा धोकादायक असा प्रवास करावा लागत होता। विशेषतः पावसाळ्यांमध्ये धुक्याने भरलेला घाट, तीव्र वळण आणि डोंगर उतार यामुळे हा प्रवास अधिक कठीण सुद्धा बनत होता। परिणामी अनेक पर्यटक आणि स्थानिक नागरिकांसाठी हा मार्ग वेळखाऊ आणि खर्चिक सुद्धा होता। मात्र नव्या पुलामुळे हा संपूर्ण फेरा आता टळणार आहे आणि दिलासादायक बाब म्हणजे खेड ते महाबळेश्वर हे अंतर तब्बल 50 किलोमीटरने कमी होणार असून प्रवासाचा वेळ लक्षणीयरित्या घटणार आहे। काही तासांचा हा प्रवास आता खूप कमी वेळामध्ये पूर्ण होणार असल्याने प्रवाशांमध्ये, नागरिकांमध्ये सुद्धा उत्साहाचं वातावरण आहे आणि त्यामुळे इंधनाची मोठ्या प्रमाणात बचत होणार आहे। वाहनांच्या देखभालीवरील सुद्धा खर्चामध्ये घट होईल आणि वाहतुकीची कार्यक्षमता जी आहे ती सुद्धा आता मोठ्या प्रमाणात सुधारणार आहे। दरम्यान या पुलाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या मध्यभागी उभारण्यात आलेली 43 मीटर उंचीची भव्य व्ह्यू गॅलरी। पश्चिम महाराष्ट्रात अशा प्रकारची सुविधा असलेला हा पहिलाच पूल ठरणार आहे। या व्ह्यू गॅलरी पर्यंत पोहोचण्यासाठी आधुनिक कॅप्सूल लिफ्टची व्यवस्था सुद्धा करण्यात आली आहे। तसंच दोन्ही बाजूंनी जिन्यांचा देखील पर्याय उपलब्ध असणार आहे। त्याचबरोबर या गॅलरीवर उभं राहिल्यावर पर्यटकांना एका बाजूला अथांग कोयना बॅकवॉटर, दुसऱ्या बाजूला सह्याद्रीच्या हिरव्यागार पर्वतरांगा, खोल दऱ्या, घनदाट जंगल आणि ढगांशी स्पर्धा करणारी शिखरं पाहता येणार आहेत। विशेषतः सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी या ठिकाणाहून दिसणारं दृश्य पर्यटकांसाठी अविस्मरणीय अनुभव सुद्धा देणारा ठरणार आहे। त्यामुळे हा पूल फक्त वाहतुकीचा मार्ग न राहता स्वतःमध्येच एक पर्यटन आकर्षण सुद्धा येत्या काळामध्ये बनणार आहे। आता या प्रकल्पामुळे रघुवीर घाट परिसराला देखील नवीन ओळख मिळणार आहे। म्हणजेच सह्याद्रीच्या दुर्गम भागामध्ये वसलेला हा परिसर निसर्गप्रेमींसाठी स्वर्ग मानला जातोय। पावसाळ्यामध्ये इथे दिसणारे दुर्मिळ लाल खेकडे, धुक्याने झाकलेले डोंगर, खोल दऱ्या आणि निसर्गाची मुक्त उधळण यामुळे हा भाग पर्यटकांना नेहमीच आकर्षित करत आलाय। मात्र पुरेशा दळणवळणाच्या सुविधांचा अभाव असल्याने या भागाची क्षमता पूर्णपणे वापरली जात नव्हती। आता नवीन पुलामुळे हजारो पर्यटक या भागाकडे आकर्षित होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। पण तुम्हाला माहितीये का, खरं तर या पुलाचा सर्वात मोठा फायदा हा पर्यटनापेक्षा सुद्धा कांदाटी खोऱ्यातील स्थानिक नागरिकांना होणार आहे। कोयना बॅकवॉटरच्या आसपास वसलेल्या शिंदी, वळवण, उचाट, अकल्पे, दरे आणि इतर अशा 21 दुर्गम गावांसाठी हा पूल म्हणजे अगदी जीवनरेखा ठरणार असल्यामुळे हा अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय।
कारण अनेक वर्षांपासून या गावातील नागरिकांना बाजार, शिक्षण, आरोग्य सेवा आणि इतर जीवनावश्यक कामांसाठी सुद्धा मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता। विशेषतः पावसाळ्यामध्ये या भागातील संपर्क जवळपास तुटून जात होता। अनेकांना जीव धोक्यात घालून बार्ज किंवा बोटींच्या सहाय्याने प्रवास करावा लागत होता। त्याचबरोबर खराब हवामान, मुसळधार पाऊस आणि भरलेले जलाशय यामुळे हा प्रवास अत्यंत धोकादायक सुद्धा ठरत होता। मात्र आता हा सगळा जो त्रास आहे तो इतिहास जमा होणार आहे, कारण वर्षभर सुरक्षित आणि अखंड रस्ता उपलब्ध झाल्यामुळे या गावांचा विकास आता वेगाने होण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते। दरम्यान या भागातील शेती आणि व्यापाराला सुद्धा या पुलाचा सर्वात मोठा लाभ घेता येणार आहे आणि तो असा की कोकणातील हापूस, आंबा, त्याचबरोबर काजू, फणस, मासेमारी उत्पादन, त्याचबरोबर सातारा आणि महाबळेश्वर परिसरातील भाजीपाला, स्ट्रॉबेरी, फुले आणि इतर कृषी उत्पादनं यांची वाहतूक अधिक जलद आणि कमी खर्चामध्ये होऊ शकणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना अधिक मोठ्या बाजारपेठांपर्यंत पोहोचणं हे शक्य होईल। त्याचबरोबर वाहतुकीवरील खर्च कमी झाल्यामुळे कृषी उत्पादनांना अधिक चांगला भाव मिळण्याची सुद्धा शक्यता आहे। दरम्यान पर्यटन क्षेत्रात सुद्धा या पुलामुळे मोठी क्रांती घडण्याची चिन्ह आहेत। ती अशी की तापोळा परिसराला मिनी काश्मीर म्हणून सुद्धा ओळखलं जातंय आणि येथील जलक्रीडा, बोटिंग, कॅम्पिंग, त्याचबरोबर निसर्ग पर्यटन यांना सुद्धा अधिकच मोठी मागणी आहे। आता खेड मार्गे थेट आणि जलद संपर्क उपलब्ध झाल्यामुळे पर्यटकांची संख्या आणखीनच वाढू शकते। इतकंच नाही तर होमस्टे, त्याचबरोबर रिसॉर्ट्स आणि रेस्टॉरंट, मार्गदर्शक सेवा, साहसी पर्यटन आणि स्थानिक हस्तकला व्यवसाय यांना सुद्धा मोठी चालना मिळणार आहे। स्थानिक युवकांसाठी रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील आणि ग्रामीण भागातून शहराकडे होणारं जे स्थलांतर आहे ते काही प्रमाणात कमी होण्यासाठी सुद्धा यामुळे मदत होईल असं देखील म्हटलं जात आहे। विशेष म्हणजे हा पूल फक्त दोन ठिकाणांना जोडत नाहीये, तर दोन भौगोलिक प्रदेशांना, दोन संस्कृतींना आणि दोन आर्थिक पट्ट्यांना सुद्धा एकमेकांच्या अधिक जवळ आणतोय। आणि एका बाजूला कोकणातील समुद्र किनारे, आंब्याच्या बागा, त्याचबरोबर निसर्ग संपन्न खेडी आहेत, तर दुसऱ्या बाजूला महाबळेश्वर, कास पठार, तापोळा आणि साताऱ्याचा पर्यटन पट्टा आहे। त्यामुळे या दोन्ही भागातील दळणवळण सुलभ झाल्यामुळे संपूर्ण प्रदेशाच्या विकासाला एक नवी दिशा मिळणार असे विश्वास सुद्धा याबद्दल व्यक्त केला जातोय। एकूणच काय तर आज सह्याद्रीच्या कुशीत उभा राहिलेला हा केबल स्टेड स्काय ब्रिज केवळ सिमेंट, लोखंड आणि केबलची रचना नाहीये, तर हा अनेक वर्षांची प्रतीक्षा आहे, हजारो नागरिकांची अपेक्षा आहे, त्याचबरोबर दुर्गम गावांच्या विकासाची आशा सुद्धा मानला जातोय आणि कोकण त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राला जोडणारं एक भक्कम स्वप्न सुद्धा याला म्हटलं जातंय। त्यामुळे पावसाळ्यानंतर वाहतुकीसाठी खुला हा पूल झाल्यानंतर केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील लक्षवेधी पायाभूत सुविधा प्रकल्पांपैकी सुद्धा हा एक ठरू शकतोय। त्यामुळे आगामी काळामध्ये हा पूल पर्यटन, व्यापार, रोजगार, शेती आणि ग्रामीण विकासाचा सुद्धा नव्या अध्याय लिहिणारा विकासाचा महामार्ग म्हणून सुद्धा ओळखला जाणार आहे। त्यामुळे तुम्हाला याबद्दल काय वाटतंय कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच राज्यातील महत्त्वाच्या प्रकल्पांची माहिती जाणून घ्यायची असेल तर चॅनलला फॉलो करायला विसरू नका।